नमस्कार, मी मिलिंद गंभीर आणि आज आपण रेस्पिरेशन इन ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमधलं श्वसन या संबंधी माहिती घेणार आहोत. इन अर्लियर लेक्चर्स यू हॅव लर्न्ड अबाउट फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये काय होतं तर वेगवेगळ्या शर्करा निर्माण होतात, म्हणजे सूर्यप्रकाशामधली जी ऊर्जा आहे तिचं रूपांतर होऊन ती प्राण्यांमधल्या पेशीय स्तरावर येते. दॅट इज वेअर we correlate the important reaction or life process. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय हे तुम्हाला दुसऱ्या लेक्चरमध्ये पूर्ण टॉपिकच असणार आहे, पण अगदी थोडक्यात इथे जर त्याचा रेफरन्स घ्यायचं झाला तर त्या संदर्भाने व्हॉट एव्हर इज प्रोड्युस्ड इन फोटोसिंथेसिस, दॅट इज ग्लुकोज, इट इज अंडरगोईंग प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन फॉर द रिलीज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. तर हे जे एटीपीज तयार होतात की जो ऊर्जेचा मूळ स्रोत आहे आपल्या शरीरामध्ये, अँड दॅट इज वेअर सेल्युलर रेस्पिरेशन इज टर्म्ड ॲज वन ऑफ द लाईफ प्रोसेस, म्हणजे जीवनाला अतिशय अत्यावश्यक असा हा भाग आहे. आता हे जे मेकॅनिझम आहे किंवा हे जो गॅसियस एक्सचेंज आहे हा वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. आपण जर वनस्पतींचा विचार केला तर प्लांट्स हॅव न्यूमरस मायन्यूट पोर्स ऑल ओव्हर देअर बॉडी सरफेस, आणि पानांच्या खाली पण काही रंध्र असतात, याच्यामधनं हा जो हवेचा एक्सचेंज आहे, गॅसेस एक्सचेंज, दॅट टेक्स प्लेस. आणि प्राणीसृष्टी जर बघितली तर प्राणीसृष्टीमध्ये जे काही जीव आहेत त्याचं आपण मागच्या वेळी बघितलं होतं की संबंध प्राणीसृष्टी एक दोन मोठ्या ग्रुप्समध्ये विभागली गेली आहे, ज्याला आपण अपृष्ठवंशीय आणि पृष्ठवंशीय प्राणी असे दोन भाग केले, इनव्हर्टिब्रेट्स अँड व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. आपण सहज जरी आजूबाजूला बघितलं तर आपल्या लक्षात येतं की प्राणीसृष्टी जे आहे, प्राणी जगत जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतं. सो दे डिफर, दे शो लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन देअर हॅबिट अँड हॅबिटॅट. तर याचा जर विचार केला तर त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे, त्यांचं जे सराउंडिंग आहे त्याच्यातही खूप फरक असतो, आणि त्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये श्वसनाला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फरक पडलेला दिसतो. सो वी टर्म दिस आर स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन विच आर ॲक्च्युअली टर्म्ड ॲज अडॅप्टेशन्स, अँड अडॅप्टेशन्स हॅव अ सर्व्हायवल व्हॅल्यू. आता याचं जर आपण काही ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या म्हटलं किंवा त्याचे एक ठराविक गुणधर्म काय असायला पाहिजे, आणि आहे की रेस्पिरेशन ही किंवा श्वसन ही क्रिया व्हायला देर हॅज टू बी रेस्पायरेटरी सरफेस. ही श्वसनासाठी एक अशी जागा, एक प्लॅटफॉर्म असा आपल्याला मिळाला पाहिजे, अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज, हॅव्हिंग अ रेस्पायरेटरी सरफेस. आणि मग हा सरफेस कसा पाहिजे तर त्याचे काही गुणधर्म आहेत ते आपण इथे एकत्र लिहिलेले आहेत. आता ते एकामागे एक बघूयात की दी फर्स्ट इम्पॉर्टंट criteria or characteristics of the respiratory surface is it must be permeable. What do we mean by permeable? It must allow the gases to come in and to go out. आणि ही जी क्रिया आहे याला आपण डिफ्युजन म्हणतो. What exactly is diffusion? That is to allow the gases to pass through a thin membrane. How thin? आता ही मेम्ब्रेन किती पातळ असू शकते? 1 millimeter or less than that. आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा काय, इट मस्ट अलाउ इफेक्टिव्ह डिफ्युजन. इफेक्टिव्ह डिफ्युजन म्हणजे जे गॅसेस आहेत, ऑक्सिजन जो आहे तो आत गेला पाहिजे आणि आत साचलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर आला पाहिजे. म्हणजेच या मेम्ब्रेन्स जिथे कुठे आपल्या रक्तातल्या रक्तवाहिन्या आहेत, ज्यांना आपण कॅपिलरीज म्हणतो, रक्तकोशिकांचं जाळं जिथे आहे तिथपर्यंत हे पोचवायला पाहिजे. आता याच्यामुळे काय होणार आहे, इट अलाउज मॅक्सिमम अपटेक ऑफ ऑक्सिजन हॅव्हिंग अ लार्ज सरफेस एरिया. म्हणजेच या क्रियेमध्ये हा जो रेस्पिरेटरी सरफेस आहे हा असा पाहिजे की जो जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन आतमध्ये घेईल. सो इट मस्ट हॅव दी सरफेस एरिया अवेलेबल, म्हणजे तेवढं त्याचं क्षेत्रफळ पाहिजे. अँड दिस इज हाऊ इट विल अलाउ मॅक्सिमम अपटेक ऑफ ऑक्सिजन इन मिनिमम टाइम, म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे, हे सगळे याचं वैशिष्ट्य आहे. The term respiration has got some of the subtopics as listed here. याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. What exactly are the organs of respiration?
की श्वसनाचे मूळ जे अवयव आहेत ते काय आहेत. इथे आपण एक छोटी यादी केली. गिल्स, लंग्स अँड ट्रॅकिया. गिल्स म्हणजे आपण कल्ले म्हणतो, लंग्स म्हणजे फुफ्फुस म्हणतो, आणि ट्रॅकिया म्हणजे असं बारीक तंतुमय एरिया आहे किंवा तंतुमय काही अवयव आहेत, त्याच्यामधनं हे श्वसन जे हे होत राहतं. हे सगळं व्हायला कुठेतरी गरज कसली आहे? देर इज अ नीड ऑफ रेस्पायरेटरी पिगमेंट. हे पिगमेंट्स कुठले आहेत, अँड देन हाऊ ओव्हरऑल दिस मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन टेक्स प्लेस. ही जी श्वसनाची क्रिया आहे ही नेमकी कशी होते. तर ह्या 3 प्रकारे आपण आता याची जास्तीची माहिती घेऊयात. We are coming back to the term diffusion. Now diffusion means the overall general body surface area. जसं आपण बघितलं होतं की वनस्पतींमध्ये संबंध भाग, त्यांचा जो बाह्य आवरण आहे त्याच्यात बारीक बारीक छिद्र असतात, पर्णरंध्र असतात, आणि त्याच्यातनं हे होत राहतं. प्राण्यांमध्ये जर बघितलं आपण तर जे मायक्रोस्कोपिक आहेत, जे आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्या ग्रुपला आपण प्रोटोझोआ म्हणतो. प्रोटोझोआची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, अमिबा, पॅरामेशियम. तर यांच्यामध्ये आता हे जीव जे आहेत हे पाण्यामध्ये राहतात. दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे 2 प्रकार येतात, की फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर. फ्रेश म्हणजे आपलं गोडं पाणी, मरीन वॉटर म्हणजे खारं पाणी. वेअरएव्हर इट इज, दीज ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. आणि युनिसेल्युलर प्राण्यांमध्ये, एकपेशीय प्राण्यांमध्ये, त्यांचा जो संबंध बॉडी सरफेस आहे, जनरल बॉडी सरफेस ऑर द एंटायर एरिया इज अवेलेबल फॉर डिफ्युजन. पण त्याच्यामध्ये आपण जे बघतो एक फायलम आहे पॉरिफेरा. पॉरिफेरामध्ये स्पॉन्जेस येतात सगळे. स्पॉन्जेसला नावच असं आहे की पोरस बॉडी, अँड हेन्स द टर्म पॉरिफेरा. मग त्यांचा जनरल बॉडी सरफेस जो आहे, जो एरिया आहे, तो सगळ्याच डिफ्युजनसाठी उपयोगी पडतो. त्याच्या खालोखाल जो फायलम आहे सिलेंड्रेटा, याच्यामध्ये उदाहरण आपल्याला माहिती आहे हायड्रा. हायड्राचाही जनरल बॉडी सरफेस रेस्पिरेशन मध्ये वापरला जातो, बिकॉज हायड्रा इज aquatic. Then there are flatworms and roundworms. Some of these organisms are found in the soil, maybe in subsoil or on the soil, that is terrestrial, in the water bodies. आणि अशा प्रकारे त्यांचा जो सगळा सरफेस एरिया आहे हा त्याच्यामध्ये डिफ्युजन साठी वापरला जातो. These organisms do not show the development like gills or lungs or heart etc. म्हणजे अशा प्रकारे वेगळे स्पेशलाइज ऑर्गन्स काही दिसत नाही. आणि त्याच्यामध्ये सरफेस एरिया, रेस्पायरेटरी सरफेस हा कसा आहे की विच अलाउज डिफ्युजन ऑफ सफिशियंट ऑक्सिजन इनसाइड द बॉडी विदिन द पॉसिबल टाइम. आणि अशा प्रकारे ही जी परमिएबिलिटी आहे, ही जी मेम्ब्रेन आहे, ही इतकी पातळ असायला पाहिजे. इट मस्ट बी थिन. ॲज वी गो मोर हायर अप टुवर्ड्स द ॲनिमल फायला वी कम अक्रॉस ॲनिलिडा. ॲनिलिडा म्हणजे याचं उदाहरण आहे गांडूळ. तर गांडूळ वर्गीय जे प्राणी आहेत यांच्यामध्ये हा श्वसनाचा जो भाग आहे याच्यासाठी वेगवेगळे अवयव दिसतात. आता गांडूळ हे जर बघितलं तर हे पाण्यातही सापडतात, ओलसर मातीत असतात, कोरड्या जमिनीत मात्र मिळत नाही. सो वेनेवर दे आर इन वॉटर दे नीड ऑर्गन्स लाईक गिल्स. वेनेवर दे आर इन दी मॉइस्ट सॉइल, the entire skin or the whole of the body surface acts as respiratory organ. कारण का तर हा सरफेस जो आहे तो ओलसर राहायला पाहिजे, त्याशिवाय जे गॅसेस आहेत ते आत विरघळून प्रवेश करू शकत नाही. दॅट वाय अर्थवर्म्स आर ऑलवेज फाउंड इन मॉइस्ट सॉइल. अशा प्रकारे हे जे आपलं लेक्चर आहे याचा आपण काही ठिकाणी प्रश्न उत्तर याच्यासाठी पण उपयोग करू शकतो. नेक्स्ट फायलम ऑल ऑफ अस नो दॅट इज मॉल्युस्का. आता मॉल्युस्का मध्ये एक स्पेशल क्लास आहे बघा, गॅस्ट्रोपॉड्स, म्हणजे शंखवाले जे प्राणी आहेत ते. मग त्यांच्यामध्ये श्वसन नेमकं कसं होतं, तर इट टेक्स प्लेस थ्रू गिल. अँड हाऊ इज द मेकॅनिझम, इट इज थ्रू रेस्पिरेशन. मग रेस्पिरेशन जे होतं हे श्वसन जे आहे हे त्यांच्या डिफ्युजन या क्रियेमधनं होतं. पण या प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीराच्या आत एक पोकळीच असते, त्या कॅव्हिटीला नाव आहे मॅन्टल. या मेंटल मध्ये मग हे गॅसेस डिफ्यूज होऊन आतमध्ये येतात आणि तिथे मग ऍक्च्युअली कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये एक्सचेंज होतो. तर इथून पुढे जर आपण विचार केला की हायर इन्व्हर्टिब्रेट्स की अपृष्ठवंश पण त्यातल्या त्यात सुधारित असे जे प्राणी आहेत, फॉर एक्झाम्पल आर्थ्रोपोडा.
Arthropoda has got the maximum number of organisms, that is more than 7,20,000. मग यांच्यामध्ये श्वसन जे आहे याच्यासाठी दोन स्पेशल ऑर्गन दिसतात आपल्याला. एक म्हणजे गिल्स आणि दुसरं म्हणजे ट्रॅकियल ट्यूब्स. आता ट्रॅकियल ट्यूब्स या कुठल्या प्रकारच्या आर्थ्रोपॉड्स मध्ये असतात, तर जे सर्वसाधारणपणे जमिनीच्या वर राहतात. अँड गिल्स, आता गिल्स हे जे आहेत हे साधारणपणे जे पाण्यात राहणारे आर्थ्रोपॉड्स आहेत त्यांच्यामध्ये आढळतात. कदाचित असे हे जोड्या लावा किंवा अॅनॉलॉजी टाईप क्वेश्चन इथे असा रेफरन्स आपल्याला येऊ शकतो. काही एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत बघा, म्हणजे काही समुद्रातले जीव आहेत त्यांच्यामध्ये जो फायलम आहे तो इकायनोडर्मॅटा. मग या इकायनोडर्मॅटामध्ये डिफ्युजन या क्रियेने परत श्वसन होतं आणि ह्याच्या जोडीला या इकायनोडर्मॅटा जे म्हणजे स्टारफिश, ब्रिटल स्टार यांच्यासारखे प्राणी यात एक डेव्हलपमेंट अशी सापडते की वॉटर कॅनल सिस्टीम. आणि मग त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये मॅड्रेपोराइट म्हणून ओपनिंग असतं, त्याच्यामधून पाणी आत शिरतं, त्या पाण्याचा करंट तयार होतो आणि तो रेडिएटिंग कॅनल्स, मग त्याच्या पुढे साईड कॅनल्स असे होत शेवटी ट्यूब फीट म्हणून त्याचे छोटेसे पाय असतात, त्याच्यामध्ये ते पाणी शिरतं. आणि या क्रियेमध्ये तो दोन गोष्टी साध्य करतो. वन इज इट इज हेल्पफुल फॉर फीडिंग अँड ॲट द सेम टाइम इट इज हेल्पफुल फॉर रेस्पिरेशन. आता थोडासा जास्तीचा अभ्यास आपल्याला जो आवश्यक वाटतो ॲज यू गो हायर अप इन युअर स्टडीज, यू हॅव टू नो लिटल बिट मोर अबाउट दी गॅशियस एक्सचेंज इन अर्थवॉर्म. की गांडूळ या प्राण्यामध्ये नेमकं हे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनची देवाणघेवाण कशी होते. Earthworm has a segmented cylindrical body covered by a thin cuticle. याचा शरीराचा जो भाग आहे ते नळकांड्यासारखं आहे पात्याचं शरीर करताय. यू कॅन इमॅजिन दिस लाईक अ अर्थवॉर्म. हा जो भाग आहे हा झाला सिलेंड्रिकल एरिया. याच्यावरती एक बारीक आवरण असतं, त्या आवरणाला आपण म्हणतो थिन क्युटिकल. या क्युटिकलच्या खाली जो भाग आहे कातडीचा, स्किनचा, त्याला एपिडर्मिस म्हणतात. द स्किन इज ऑलवेज केप्ट मॉइस्ट. आता ही नेहमी ओलसर राहील. ती ओलसर कशामुळे राहते, तर अर्थवॉर्मच्या शरीरात म्युकस नावाचा पदार्थ असतो, जो चिकट असतो आणि जो मॉइश्चरही मेंटेन करतो, जो त्याची त्वचा आहे ती ओलसर राखायला मदत करतो. आणि मग त्याच्यामध्ये काही बारीक छिद्र सापडतात, त्यांना एक्सक्रिटरी पोअर्स म्हणतो. हे जे म्युकस आहे हे त्यातून बाहेर येतं. अँड दिस is the reason why we find earthworms always prefer to live in the moist soil, especially during the daytime. कारण याच्यामुळे जी त्यांची कातडी आहे, जी स्किन आहे, इट इज प्रिव्हेंटेड फ्रॉम ड्राईंग ऑर डेसिकेशन. डेसिकेशन म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश तो नाहीतर इव्हॅपोरेट होतो. आता हेच आपण या आकृतीमध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय. इथे दोन भाग आहेत बघा. हा जो भाग आहे हा बाहेरचा आहे. हा जो आहे हे अर्थवॉर्मची बॉडी इमॅजिन करा. ह्याच्यावरती हे क्युटिकल आहे आणि हा त्याचा शरीराचा आतला भाग. इथे बाहेर इथे पाणी दाखवलंय. हा बॉडी सरफेस, ह्याच्यातनं डिफ्युजन होऊन पदार्थ आत येतात. मग इथे याच्या शरीरामध्ये आत या ब्लड व्हेसल्स दाखवल्या. या ब्लड व्हेसल्सचं जाळं इथे यातल्या स्किनला टच होत आहे. अँड दिस इज हाऊ दी ओव्हरऑल एक्सचेंज इज डायग्रामॅटिकली शोन हिअर इन दी बॉडी ऑफ अर्थवॉर्म. आता ही क्रिया जी आहे नेमकी कशी चालते, हाऊ दिस प्रोसेस टेक्स प्लेस. दी एपिडर्मल लेअर. आता एपिडर्मल म्हणजे काय, ते जे बाह्य आवरण आहे याच्या आतमध्ये इथे ब्लड कॅपिलरीज असतात. व्हॉट इज ब्लड कॅपिलरी? या कोशिकांचं जाळं असतं आणि त्याचा तो लूप तयार होतो, तो आपण आधी बघितला. आणि याच्यामधून जे व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणतो किंवा जी ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे याचं सर्क्युलेशन होतं, त्या रक्ताचं रक्ताभिसरण होतं. आणि या ज्या रक्तकोशी आहेत, these blood capillaries are so close to the skin that the gases can diffuse from the surrounding. अशा प्रकारे त्या स्किनच्या इतक्या जवळ असतात की डिफ्युजन या क्रियेमधून या गॅसेस मध्ये देवाणघेवाण होते. द ब्लड कंटेन्स हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन जो आहे हे पिगमेंट्स आपण उल्लेख केला होता बघा. ऍक्च्युअली इट इज अ प्रोटीन. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन ह्युमन्स. अँड दिस हिमोग्लोबिन is available which binds with the oxygen and that is how it helps in circulation of the blood all around the body. आता आपण कॉर्डेट या फायलम कडे येतो.
कॉर्डेटा फायलम मध्ये आपल्याला कॉर्डेटा इज कंप्राइजिंग ऑफ 5 मेन क्लासेस, दॅट इज वी हॅव पायसेस फॉलोड बाय amphibians, reptiles, then birds and mammals. मग याच्यामध्ये फिश जे आहेत, सगळे मासे जे आहेत, मत्स्यवर्गीय प्राणी, हे सगळे पायसेस मध्ये येतात. फिश हॅज अ व्हेरी स्पेशलाइज स्ट्रक्चर कॉल्ड एज गिल्स. आता गिल्स किंवा कल्ले, आपल्याला कल्ले म्हटलं की पटकन लक्षात येईल, तर इथे दाखवलंय पाहता. हे जे आहेत ते माशाचं तोंड, या भागामध्ये इथे ऑपरक्युलम, ऑपरक्युलम म्हणजे कव्हरिंग आहे, ते जर वर उघडलं आपण तर त्याच्या खाली हे गिल्स दिसतात आपल्याला. सो दीज आर स्पेशलाइज स्ट्रक्चर्स कॉल्ड एज गिल्स, कल्ले. These help in carrying out the process called as exchange of gases in the water. कारण मासे जे आहेत हे गोड्या पाण्यातही सापडतात, खाऱ्या पाण्यातही आढळतात. म्हणजे समुद्री आणि गोड्या पाण्यातले, नदीतले मासे, तळ्यातले मासे, यांच्यामध्ये कल्ल्यांच्या मार्फत श्वसन होतं. हा मुद्दा इथे लक्षात ठेवा. गिल्स आर दी स्पेशलाइज स्ट्रक्चर्स फाउंड इन फिश. आता नेमकं कल्ल्यांमधून हे जे श्वसन आहे, याला क्लोम श्वसन असं पण काही पुस्तकात उल्लेख आहे. हे कसं होतं? ऍक्च्युली गिल इज अ रिजन बिटवीन द ब्युकल कॅव्हिटी. ब्युकल कॅव्हिटी किंवा बक्कल कॅव्हिटी म्हणजे काय? आपलं जे तोंड आहे किंवा माशाचं तोंड, त्याच्या आतमध्ये जे रिजन आहे त्याला माउथ कॅव्हिटी म्हणतात. त्यालाच काही ठिकाणी बक्कल कॅव्हिटी उल्लेख आहे. आणि त्याच्या शेजारी जिथे अन्ननलिका मिळते त्या भागाला फॅरिंग्स म्हणतात. इन दी फॅरिंजियल रिजन म्हणजे या फॅरिंगच्या भागामध्ये इथे वॉल्स असतात. वॉल्स म्हणजे इनर वॉल्स, आतला जो अंतर्भाग आहे तो. ऑन द स्लाइड्स इट शोज स्लिट्स विच आर ओपन टू द एक्सटेरियर. म्हणजे इमॅजिन करा, आपल्याला जर माशासारखे कल्ले असते तर ते कुठे असते? तर या भागामध्ये, मानेचा जो भाग आहे तिथे काही ओपनिंग झाले असते. कारण हे तोंड आहे आपलं, आतमध्ये ही जी कॅव्हिटी आहे दॅट इज माउथ कॅव्हिटी. इनसाइड देर इज अ फॅरिंग्स अँड देर इज अ इसोफेगस, अन्ननलिका आहे. याला लागूनचा भाग म्हणजे हा मानेचा भाग. हाच एक्झॅक्टली आपण जर इमॅजिन केला तर माशावर आपल्याला दिसतं. आणि तिथे बारीक असे उभट छिद्र जी आहेत, छिद्र नाही म्हणता यायचं, की फटी ज्या दिसतात, उभट फटी ज्या आहेत त्यांना आपण गिल स्लिट्स म्हणतो. दी स्लिट्स आर सेपरेटेड बाय अ टिश्यू कॉल्ड एज गिल आर्च. त्या एकमेकापासून थोड्याशा वेगळ्या असतात, सेपरेट केलेल्या असतात, त्यामुळे त्यात जागा असते, कॅव्हिटी तयार होते. आणि याला अजून एक शब्द आहे ब्रँकियल आर्च. देर आर 4 पेअर्स ऑफ गिल आर्चेस सेपरेटिंग 5 गिल पेअर्स. आता शार्क जातीचे जे मासे आहेत त्याच्यामध्ये ह्या गिल्सलेट ओपन असतात, त्याला कव्हरिंग नसतं ऑपरक्युलमचं. पण इतर जे मासे आहेत, ऑस्टिक थाईस, बोनी फिश, यांच्यामध्ये कव्हरिंग सापडतं. काही वेळा हा जो मुद्दा आहे हा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये विचारला जातो. आता आपल्याला डायग्रामॅटिक दाखवलेला आहे की हे आता पाण्याचा फ्लो आला, इथे हे कल्ले गिल आर्चच्या त्याच्यामध्ये, ते आता आत आल्यावर हे बाणामुळे तुम्हाला दाखवलं पाहिजे की गिल फिलामेंट्स. अँड दिस इज हाऊ वी आर ट्राइंग टू रिप्रेझेंट दी डायग्रामॅटिक वे ऑफ रेस्पिरेशन इन गिल. पुढच्या आकृतीमध्ये हे जास्त क्लिअर आहे आपल्याला. त्या गिलच्या आतमध्ये जे बारीक 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 असे स्ट्रक्चर्स असतात त्याला गिल लॅमेली म्हणतो आपण. गिल लॅमेली मध्ये आपल्याला हे दिसतंय की रक्त एका दिशेने जात आहे, पाणी एका दिशेने येऊन दुसरीकडे जात आहे. हे रक्तवाहिन्यांमधला फ्लो आहे. म्हणजेच गिल्स मध्ये जे पाणी आत येतं त्या पाण्यामधला जो डिझॉल्व्ड ऑक्सिजन आहे तो या रक्तवाहिन्यांमध्ये घेतला जातो. आणि अकॉर्डिंगली दिस डायग्राम रिप्रेझेंट द रेस्पिरेशन ऍट गिल लॅमेलर लेवल. आता याच आपण थोडस डॉक्युमेंटेशन कसं असतं हे बघूयात. हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ गिल. कल्ल्यांचं आतली रचना कशी असते? ते 2 अशा रोज मध्ये असतात किंवा त्यांच्या 2 ओळी असतात, त्यांना फिलामेंट्स म्हणतो. आणि त्याची अरेंजमेंट व्ही या लेटर सारखी असते. द गिल आर्च अलॉंग द फिलामेंट इज कॉल्ड एज गिल. आता ही जी प्रत्येक फिलामेंट आहे ही कशी असते तर प्लेट लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला लॅमिला म्हणतो आपण. हे आपण आधी बघितलं आकृतीमध्ये. या लॅमिलामध्ये आपल्याला रक्तवाहिन्या जे आहेत त्यांचं खूप जाळं सापडतं. सो दिस इज रिच इन ब्लड सप्लाय. Therefore, the barrier between the blood capillaries and water is only few cells thick. म्हणजे हा जो मधला भाग आहे तिथे एकमेकाच्या इतके जवळ येतात की ती काही परमिएबल मेम्ब्रेन तयार होते.
दी लॅमेली ऑल्सो सर्व टू इन्क्रीज द सरफेस एरिया, म्हणजे त्यांची रचना अशी की तिथे मॅक्सिमम सरफेस एरिया तयार होतो. आणि मग गिल्स मधनं जे गिल आर्चेस, दी ब्लड वेसल्स वी हॅव सीन दे आर रनिंग अँड दे गिव्ह अप ब्रांचेस, म्हणजे त्याच्या अनेक ब्रांचेस म्हणजे त्याच्या फांद्यासारखं स्ट्रक्चर तयार होतं. दी होल अरेंजमेंट is forming a movable cover called as operculum. How is this mechanism? Again, we have tried to give you small summary. Water moves through gills by the coordinated action of mouth and the operculum. Taking in water and along with that the oxygen, this is known as inspiration, and exit of water along with CO2 is known as expiration. म्हणजे जर आपल्याला ही व्याख्या कोणासाठी असं विचारलं तर दिस इज स्पेसिफिक फॉर दी ऑर्गॅनिझम लाईक फिश वेअर गिल्स आर प्रेझेंट. आता ही अजून एका वेगळ्या प्रकारे आपल्याला दाखवली. मगाचं जे डॉक्युमेंट होतं ते इथे आपल्याला कोरिलेटिव्ह हे व्ही सारखं दिसतंय, हे गिल आर्च आहे, हा गिल फिलामेंट आहे, सगळं मिळून गिल तयार झालं. मग प्रेशर जे आहे ऑपरक्युलम त्यामुळे उघडझाप होते, त्याची पाणी आतमध्ये शिरतं. आता इथे बघा आहे की जे गिल्स आहेत इथे हे तोंड आहे, मग इन्स्पिरेशन आहे आणि एक्सपिरेशन आहे. आता इथे तोंडावाटे पाणी येताना दाखवलंय, इथे गिल्स मधनं ते बाहेर जात आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे की तोंडावाटे पाणी आत घेतलं जातं आणि कल्ल्यांमधून बाहेर जातं, या क्रियेमध्ये इथे हे श्वसन होतं. अशा प्रकारे या आकृतीवरून आपल्याला एक अर्धा पॅराग्राफ तरी माहिती लिहिता आली पाहिजे. How is the inspiration? When the mouth is open, the space inside buccal cavity or buccal cavity increases. म्हणजे जेव्हा तोंड उघडलं जातं त्यावेळी आतली ही जी तोंडाच्या आतली पोकळी आहे ही वाढते, which reduces the pressure inside. त्यामुळे आतलं प्रेशर कमी होतं. This makes the water enter the buccal cavity. आणि हे प्रेशर कमी झाल्यामुळे पाणी आत शिरतं. At the same time, the water pressure outside presses or forces the posterior end of operculum against the body, preventing the entry of water. अशा प्रकारे ऑपरक्युलम मधली जी कॅव्हिटी आहे ती मोठी होत जाते बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल्स. मग ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. दिस डिक्रीजेस द प्रेशर इन द ऑपरक्युलम कॅव्हिटी अँड ड्रॉज द वॉटर फ्रॉम द बकल कॅव्हिटी इनटू द ऑपरक्युलर कॅव्हिटी. दिस वॉटर फ्लोज ओव्हर द गिल फिलामेंट्स during this process where exchange of gases takes place. हे जे आकृती होती आणि हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे एकमेकाला पूरक आहे. ही डीव्हीडी तुमच्याकडे असणार आहे. तुमच्या लक्षात नाही आलं तर एकदा परत आकृती काढून बघा. हे जे पॅराग्राफ मध्ये तुम्हाला माहिती दिली याचं महत्वाचे शब्द एका खाली एक एका सिक्वेन्स मध्ये लिहून त्याचा फ्लोचार्ट करून बघा. आणि फ्लोचार्ट वरनं मग तुमच्या घरी जी काही टाकाऊ गोष्टी तुम्हाला सापडतील, पाण्याची बाटली, काही रबर ट्यूब, काही फुटलेले फुगे, हे वापरून तुम्हाला गिल्सची क्रिया ऍक्च्युअली करून बघता येते का, असा एक छोटासा प्रोजेक्ट पण तुम्ही करून बघू शकता. द माउथ अँड द एंट्रन्स टू द इसोफेगस क्लोजेस अँड द फ्लोर ऑफ द बकल कॅव्हिटी राइजेस. दिस पुशेस द वॉटर आउट इनटू द ऑपरक्युलर कॅव्हिटी. दिस वॉटर अंडर हाय प्रेशर फोर्सेस and opens the operculum at the posterior end, moves out into the surrounding. अशा प्रकारे पाणी त्या गिल्स मधून बाहेर येतं. आता हेच श्वसन जे आहे हे काही किडेवर्गीय जे प्राणी आहे ज्यांना आपण इन्सेक्ट्स म्हणतो. इन्सेक्ट्सची संख्या या पृथ्वीवर प्रचंड आहे. जवळजवळ 6.5 ते 7 लाख नुसते किडेच आहेत. आणि आपल्या सगळ्यांना जो परिचयाचा आहे तो नाकतोडा किंवा कॉक्रोच, झुरळ म्हणतो आपण, यांच्या शरीरामध्येही या प्रकारची रचना असते. आता ही कशी दिसते तर यांच्या शरीराच्या बाजूच्या भागात लॅटरली देर आर ऑर्गन्स विच आर प्रेझेंट बिटवीन दी लेग्स अँड दी ॲब्डॉमिनल सेगमेंट. यांना 3 पायाच्या जोड्या असतात, पुढचे पाय, मधले पाय आणि सगळ्यात मागचे पाय. फोरलिम्स, मिड लिम्स अँड हाइंड लिम्स. याच्यामध्ये बारीक काळसर ओपनिंग असतात. त्याची जे ॲब्डॉमिनल कॅव्हिटीवर पण असतात त्यांना स्पायरॅकल्स म्हणतात. या आकृतीमध्ये इथे दिलंय स्पायरॅकल्स. त्याच्यातनं हवा आत येते आणि हा पॅसेज आहे, याच्या पुढे ब्रँचेस होतात आणि या ब्रँचेस मधनं जे नेटवर्क तयार होतं त्याला ट्रॅकिया म्हणतात. म्हणजे स्पायरॅकल, ट्रॅकिया
अँड ट्रॅकिओल्स असं मिळून हे संबंध नेटवर्क शरीरभर असतं. यांच्यामध्ये आता हे जे ओपनिंग्स आहेत याच्या जोडीला सगळं ब्लड असतं. बिकॉज दिस इज अ ओपन सर्क्युलेटरी सिस्टम अँड दिस इज हाऊ इन्सेक्ट्स अंडरटेक दी रेस्पिरेशन. आता हेच त्याचं डॉक्युमेंट इथे दिलं आपल्याला. हाऊ इज द रेस्पिरेटरी सिस्टम इन इन्सेक्ट्स? इट इज कॉल्ड एज ट्रॅकियल सिस्टम. इट इन्व्हॉल्व्स द डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन डायरेक्टली फ्रॉम ॲटमॉस्फिअर इन टू द एअर फिल्ड ट्यूब. त्या बारीक बारीक ट्यूबचं जाळं असतं आणि इथे शेवटी क्रिया कुठली होते? डिफ्युजन थ्रू एअर अँड हेन्स दिस इज एफिशियंट दॅन द डिफ्युजन थ्रू वॉटर. ऑलमोस्ट 3 लाख टाइम्स मोर एफिशियंट. हे आपल्याला या श्वसन या क्रियेचा इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये विचार करता येतो की जनरल बॉडी सरफेस एरिया, त्याच्यानंतर थोडी कॉम्प्लेक्स सिस्टीम म्हणजे स्किन मॉइस्ट राखणे, मग ती स्किन मॉइस्ट राखण्यापासून गिल्स लाईक स्ट्रक्चर, गिल्स लाईक स्ट्रक्चर पासून पुढे मग हे जे रेस्पिरेटरी सरफेसेस येतात की हे इन्व्हर्टिब्रेट आहे. पण किड्यांमध्ये इतक्या प्रकारे ही एफिशियंट सिस्टीम आपल्याला सापडते. दी ट्रॅकियल सिस्टीम ही रेस्पिरेटरी सिस्टीम इन इन्सेक्ट्स. त्याला आपण कसं म्हणू शकतो की कीटक वर्गीय जे प्राणी आहेत हे जमिनीवर राहणारे किंवा जमिनीच्या थोडंसं आत राहणारे आहेत. बट मोस्ट ऑफ देम आर टेरेस्ट्रियल, जमिनीवर असतात. उदाहरणार्थ नागतोडा, झुरळ. हे जर बघितले तर यांच्यामध्ये देर इज अ डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन डायरेक्टली फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. दिस डिफ्युजन थ्रू एअर टेक्स प्लेस विच इज हायली एफिशियंट दॅन द डिफ्युजन इन वॉटर. म्हणजे कशा प्रकारे? तर जर याला आपण मोजलं आणि काही क्वांटिफाय करायचं म्हटलं तर दिस इज 3 लाख टाइम्स मोर एफिशियंट और अदरवाइज कम्पेअर्ड विथ टिश्यूज इट इज 10 लाख टाइम्स मोर एफिशियंट. आणि हे एफिशियन्सीचा प्रश्न का आला किंवा हा शब्दावर आपण का अडलोय आता किंवा का बोलतोय जास्ती? बिकॉज इन द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन, ओव्हर द कोर्स ऑफ इव्होल्युशन, as the organisms went on modifying their structures for certain functions in response to changing atmosphere and environment. तर हे जे सगळे बदल होत गेले त्याच्यात जे ऑर्गन्स मध्ये मॉडिफिकेशन झाले, टिश्यूज मध्ये झाले, त्याच्यामध्ये कीटक हा जो ग्रुप आहे याच्यात ही जी ट्रॅकियल सिस्टीम आली ही खूप एफिशियंट आहे. आणि असं म्हणतात की इथून पुढे आता 10,000 वर्षांनी जेव्हा वातावरणातले बदल खूप मोठ्या प्रमाणावर घडतील आणि कदाचित 25-50 हजार वर्षांनी या पृथ्वीवर जगण्यासाठी लायक असे कोण प्राणी असतील तर प्रोबॅबली इन्सेक्ट्स. दॅट इज हाऊ द ट्रॅकियल सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज एफिशियंट ऑल्सो. आता हे आपण जरा डायग्रॅमॅटिक बघूयात की एखादा फ्लोचार्ट आपण जसा बघतो किंवा एखादी कारखान्यातली प्रोसेस कशी पुढे पुढे जाते. तर हे इथे बाहेरचा भाग आहे. इथे जी कडेला ओपनिंग आहेत शरीराच्या ती स्पायरॅकल्स. थ्रू स्पायरॅकल्स दी एअर कम्स इन. ह्याचं पुढे आता ट्रॅकियामध्ये रूपांतर झालं. दिस ट्रॅकिया आर कॅरिंग दिस एअर, सो दिस इज नथिंग बट पॅसेज फॉर द एअर. दिस इज वेअर इट इज फॉर्मिंग ट्रॅकिओल्स. त्याच्या ब्रांचेस होतात अजून आणि त्याच्यामधून मग हा जो त्यांचा शरीरातला फ्लुइड आहे ब्लड विच इज ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इन दिस ब्लड दी गॅसेस आर गेटिंग मिक्स्ड आणि मग याच्यामध्ये त्यांचा एक्सचेंज होतो आणि इथून पुढे तेच नेटवर्क या प्रकारे जे आहे इथे बाहेर पडताना दिसतो. आणि इथे मधला जो भाग आहे हा ऍक्च्युअली टिश्यूचा झाला. हा टिश्यू म्हणजे रिसेटिंग म्हणजे काय आणि इथे ऍक्टिव्ह टिश्यू म्हटलं. थोडक्यात ज्या टिश्यू मध्ये CO2चं प्रमाण जास्ती झालंय आणि आत येणाऱ्या हवेतून ऑक्सिजन घेतला जातो आणि इथे पुढे मग हा ऍक्टिव्ह टिश्यू. सो दिस इज हाऊ वी आर ट्राइंग टू रिप्रेझेंट दी ट्रॅकियल सिस्टीम बाय डायग्राम. नाउ स्लोली वी आर कमिंग टू मोर कॉम्प्लेक्स सिस्टीम विच इज सीन इन ह्युमन बीइंग्स, ऑल ऑफ अस. की मानवामध्ये आपल्यामध्ये हे जे श्वसन होतं हे कसं होतं. तर इथे आपल्याला माहिती आहे की नाक आहे. नाक या अवयवाच्या आतमध्ये पॅसेज आहे. इथे आपल्याला नेझल पॅसेज दाखवला. त्याच्यातनं पुढे हा घसा आहे आणि इथे आपण जे बघितलं होतं फॅरिंग्स आणि हे लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र. ही हवा जेव्हा पास होते ते व्हायब्रेट होऊन आवाज तयार होतो. हे पडद्याचं आहे. पडद्यांचं व्हायब्रेशन होतं आणि आवाज बाहेर येतो.
हा जो ट्रॅकिया आहे हा म्हणजे हवेचा मार्ग झाला. सो दिस सेम टर्मिनॉलॉजी वी आर युजिंग. थ्रू नेझल पॅसेज एअर एंटर्स, इट पासेस थ्रू ट्रॅकिया, then this trachea further bifurcate into primary, secondary, tertiary, the bronchiole. याच्यापासून पुढे याच्या टोकाला इथे द्राक्षाच्या घडासारखी स्ट्रक्चर्स येतात, त्याला आपण अल्व्हिओलाय म्हणतो. आणि या लंग्स जे आहे, लंग्स आर ऍक्च्युअली ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेशन. आणि इथपर्यंत हे जे हा पॅसेज ऑफ एअर, हे अजून जरा डायग्रामॅटिक दाखवलं. कदाचित ह्याच्यावर प्रश्न असू शकतात. हे लेफ्ट साईडचं रन, हे राईट साईडचं. आता या लंगची हालचाल कशामुळे होते, तर या डायफ्रॅममुळे. म्हणजे डायफ्रॅम हा काय, हा एक पडद्यासारखा भाग आहे. यामुळे छाती आणि पोट हे वेगळं होतं. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आर सेपरेटेड. आणि याच्यावरती बरगड्या असतात, बरगड्यांवर मसल्स असतात. त्या मसल्सच्या हालचालीमुळे छातीचा पिंजरा खालीवर होतो आणि हवेचं हे जे श्वसन जे आहे हे मेंटेन केलं जातं. आता हीच नावं इथे प्लुरा म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे, हे कव्हरिंग इथे दाखवलंय. कदाचित अशा शब्दांवर प्रश्न असू शकतात. हे जे आपण बोललो होतो, व्हॉट इज अल्व्हिओलाय. अल्व्हिओलाय इज द अल्टिमेट ऑर्गन. आपण त्याचे उल्लेख द्राक्षासारख्या घडांचा केला होता. सो अल्व्हिओलाय आर दी स्ट्रक्चर्स, आर दी ऑर्गन्स वेअर ऍक्च्युअल गॅशियस एक्सचेंज टेक्स प्लेस. आणि हे खूप असतं मोठ्या प्रमाणात, जवळपास 3 लाख किंवा त्याहून जास्त एवढी यांची संख्या असू शकते. आणि इथे ज्या कॅपिलरीज आहेत, ह्या कॅपिलरीज ह्याच्यापासून थांबलेल्या असतात. सो फायनली विथ द प्रोसेस ऑफ डिफ्युजन द गॅशियस एक्सचेंज टेक्स प्लेस ॲट अल्व्हिओलर रिजन. आता इथे बघा, ही एक कॅपिलरी आहे, त्याच्यातनं हे ब्लड आहे आणि इथे हा अल्व्हिओला आहे. अल्व्हिओलामध्ये रक्तामधला हा जो निळसर भाग आहे, CO2, हा बाहेर घेतला जातो, ऑक्सिजन आत येतो. What is the main reason for this mechanism is partial pressure or gradient. या कारणामुळे गॅशियस एक्सचेंज होतो आणि मग हे रक्त पुढे येतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरण होतं त्याच्यामध्ये 2 भाग दिसतात बघा आपल्याला, फुफ्फुसी आणि हृदयाकडून सर्व भागांना, हृदयाकडून फुफ्फुसांकडे. मग हृदयाकडून फुफ्फुसाकडे येणारा हे रक्त, त्याला मुद्दाम निळसर भाग आपण दाखवतो की इथे CO2चं प्रमाण जास्ती, याचं शुद्धीकरण इथे होतं. CO2 बाहेर घेतला जातो रक्तामधून, ऑक्सिजन आत दिला जातो आणि हे रक्त परत हृदयाकडे येणार आहे. हृदयाकडून सर्व जे टिश्यूज आहेत, ऑर्गन्स आहेत, त्यांच्याकडे दिलं जाणार आहे. हे जे खालचा इन्सेट आहे, ही जी डायग्राम आहे, ही ऍक्च्युअल मायक्रोस्कोपिक स्लाइडचं आपल्याला दाखवलंय. या अल्व्हिओलायचा जर सेक्शन घेतला तर तो कसा दिसेल. हे अल्व्हिओलाय इथे दिसत आहेत आणि अशा प्रकारे या अल्व्हिओलाय मध्ये हे जे लालसर भाग आला, हा कॅपिलरीज कट सेक्शन मध्ये दिसत आहेत. आणि अशा प्रकारे ही कॅपिलरी हे अल्व्हिओलाय, अँड दिस रिप्रेझेंट द ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ और मेकॅनिझम ऑफ गॅशियस एक्सचेंज इन ह्युमन्स ॲट अल्व्हिओलर रिजन. मग इथे मित्रांनो महत्वाचं काय लक्षात येतं, ह्या अल्व्हिओलायचा शेप आहे हाही मेंटेन व्हायला पाहिजे. हा मेंटेन नाही झाला तर पुरेसा ऑक्सिजन शरीरामध्ये राहणार नाही. If there is a problem at alveolar region, then we can face some of the diseases. आणि आपल्या समाजामध्ये, सोसायटीमध्ये, these are common diseases of respiratory tract infections. First common disease is asthma. अस्थमामध्ये नेमकं काय होतं, अस्थमामध्ये नेमकं काय होतं तर the air passage is narrowed down. हे नेमका अरुंद होत जातं. अरुंद कशामुळे होतं, मे बी देर इज अ ॲलर्जी विच इंड्युसेस स्पाझम. म्हणजेच त्याच्यामध्ये पेशंटला हा जो भाग आहे, हा प्रकारचा स्पाझम सुरू होतो. त्यामुळे मस्क्युलर तिची क्रिया आहे ती नीट होत नाही. त्याच्यामध्ये हा पॅसेज ब्लॉक व्हायला लागतो आणि हे ब्लॉक होताना म्युकसचं सिक्रेशन वाढत जातं, की ऑलरेडी म्युकस वाढलाय म्हणूनही ब्लॉक होतं. अशा प्रकारे अस्थमाच्या पेशंटमध्ये त्या लोकांना मग आज साचलेली हवा आहे ती बाहेर टाकता येत नाही. ती टाकता येत नाही, मध्ये इथे विजिंग साऊंड सुरू होतं, असे जे आवाज येतात ह्याचं त्याला विजिंग साऊंड म्हणतात. दुसरा एक आजार आहे तो ब्रोंकायटिस. आता इथे एक लक्षात ठेवा, मेडिकलच्या भाषेमध्ये, इन मेडिकल टर्मिनॉलॉजी, एनी वर्ड विच इज एंडिंग विथ ITIS or TIS इज इन्फ्लमेशन.
मग हे जे इन्फ्लमेशन आहे, दिस इज अ रिस्पॉन्स टू सर्टन adverse reaction which is reducing airflow and is caused by the long-term exposure to irritants such as cigarette smoke, air pollutants or allergens, maybe spores. तुम्हाला कदाचित हा अनुभव आला असेल की आपल्या आजूबाजूला काही ठिकाणी आता समजा बस स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा आपला सहप्रवासी काही वेळा सिगरेट ओढतो, त्या धुराचा आपल्याला खूप त्रास होतो, आपल्याला खोकला यायला लागतो. दिस इज व्हॉट इज नोन ॲज इरिटंट्स ऑर ॲलर्जेन्स. काही ठिकाणी तुम्हाला पोल्युटेड हवा दिसते. मोठ्या शहरांमध्ये आता वाहनं एवढी वाढलेत, इतके कारखाने की ते सगळ्या रस्त्यांवर हे एअर पोल्युशन जाणवतं. त्या एअर पोल्युशन मधून जे पोल्युटंट्स आहेत ते या पॅसेज मधून आत शिरतात. कदाचित काही माळरानावरती अगदी हवा शुद्ध जरी असली आणि वारा सुटला आणि एकदम काही इथे जे बारीक असे पोवर्स आहेत, पोलन्स आहेत, ते आपल्या नाकातनं घशात गेले आणि लंग्स मध्ये गेले आणि एकदम त्या माणसाला काहीतरी सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन दिसायला लागते. अशा प्रकारे जी ॲलर्जिक रिॲक्शन दिसायला लागते त्यामुळे सुद्धा ब्रोंकायटिस हा आजार येऊ शकतो. याच्यातनं पुढे जर वेळेत काळजी घेतली नाही तर न्यूमोनिया होऊ शकतो. आणि तिसरा एक प्रकार आहे जेनेटिक डिसऑर्डर आहे, ही म्हणजे जनुकीय अनुवंशिक आजार आहे हा, सिस्टिक फायब्रोसिस. याच्यावर काही वेळा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असू शकतात. This is a type of disorder. What is the category? Is it genetic or is it something else? आणि मग 3-4 ऑप्शन्स असू शकतात. The correct option is genetic. And what happens in cystic fibrosis? There is a excessive mucus production. म्हणजे हा जो म्युकस आहे हा जास्त प्रमाणात तयार होतो आणि याची आपल्याला प्रचिती कधी येते? खूप सर्दी झाली असेल, नाक भरलं, ज्याला आपण शेंबूड म्हणतो. And this is nothing but mucus. And this mucus, if it is more in quantity, it starts blocking the airways. मग नाकाने श्वास घेता येत नाही, तोंडाने श्वसन सुरू होतं. And these are some of the common diseases in our society. Asthma is very common. लहान बाळांमध्ये दिसतो. The reason for asthma can be these pollutants or it can be some of the genetic defect for which research is going on. Bronchitis हा ऑब्विसली या ॲलर्जेन्स, पोल्युटंट्स किंवा इरिटंट्स याने होणारा आजार आहे. अँड सिस्टिक फायब्रोसिस इज अ डेफिनेट जेनेटिक डिफेक्ट. हे 3 प्रकार लक्षात ठेवा. देर आर सम इम्पॉर्टंट टर्म्स वी मस्ट नो साइड बाय साइड कनेक्टेड विथ द रेस्पिरेशन और रेस्पिरेटरी सिस्टम. सायनोसिस इज अ व्हेरी कॉमन डिसऑर्डर. व्हॉट एक्झॅक्टली सायनोसिस? सायनो मिनिंग ब्लू. हा जो रंग आहे, निळसर रंग, त्याच्याशी रिलेटेड हा आजार आहे. ब्लूइश कलर ऑफ द स्किन अँड द म्युकस मेम्ब्रेन ड्यू टू इनसफिशियंट ऑक्सिजन इन द ब्लड. म्हणजे नेमकं काय की रक्ताला कुठेतरी निळसर रंग येतो, मग कातडीमध्ये ते निळसरपणा जाणवायला लागतो. आणि याचं मूळ कारण काय आहे तर रक्तामधलं ऑक्सिजन कमी होतं. आणि काही ठिकाणी तुम्हाला आठवत असेल बा, ब्लू बेबी असाही उल्लेख असतो. So that is scientifically called as cyanosis because of low oxygen, insufficient oxygen in the circulating blood. COPD म्हणून एक आजार आहे. What exactly is COPD? It is a chronic obstruction. What is obstruction? म्हणजे जो पॅसेज आहे तो ब्लॉक होतो. कुठल्या प्रकारचा? तर पल्मनरी. पल्मनरी म्हणजे आपल्या फुफ्फुसांशी संबंधित असा हा आजार आहे. आणि that is where these terms are used. C for chronic, O for obstructive, or P for pulmonary, D for disease. COPD मध्ये नेमकं काय होतं? It is a disorder that persistently obstructs the bronchial airflow. मगाशी आपण बघितलं की ब्रोंकस म्हणजे काय? ट्रॅकियापासून पुढे ब्रँचेस होतात, मग त्यापासून पुढे ब्रॉन्किओल्स येतात, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि याचं नेटवर्क अल्व्हेओलाई पर्यंत असतं. मग हा जर तिथे एअरफ्लो ब्लॉक झाला तर ऑब्विसली बॉडी विल स्टार्ट शोईंग इनसफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. मे बी COPD may show symptoms like cyanosis. It is also possible. Emphysema, लंग कंडिशन. आता एम्फायसिमा म्हणजे काय तर हे फुफ्फुसामधली एक अशी स्थिती आहे की व्हॉट हॅपन्स इन दिस इज लंग कंडिशन फीचर्स अन ॲबनॉर्मल अक्युमुलेशन ऑफ एअर इन द लंग्स, मेनी टायनी एअर सॅक्स. म्हणजे आपले जे अल्व्हेओलाई आहेत त्या अल्व्हेओलायला टायनी एअर सॅक्स म्हणतो.
त्याच्यामध्ये ही हवा साचून राहते. अॅक्युमुलेशन म्हणजे साचून. मूळ ही साचून राहायला नकोय. कारण आपण बघतो की आत्ताही बोलताना, झोपेतही आणि इतर काही क्रिया करताना आपलं रेस्पिरेशन जे आहे हे चालू असतं. आता तुम्ही बघितलं तर मंद ह्याच्यात चालू आहे. हे जेव्हा आपण उड्या मारायला सुरुवात करतो, पळायला सुरुवात करतो, व्यायाम करतो, त्यावेळी हा जो रेस्पायरेटरी रेट आहे हा वाढतो. त्याच्या जोडीला हार्ट रेटही वाढतो. मग ह्या क्रिया कशा होतात? मग हे होताना काय आवश्यक बदल होत राहतात? तर ही जी हवा आहे ही बाहेर टाकली जाते, आत घेतली जाते. आपण प्राणायाम करतो. प्राणायाम करताना फोर्सफुल आपण हवा आत घेतो आणि फोर्सफुली बाहेर सोडतो. यामुळे हा जो लंगची क्रिया आहे, जो कंट्रोल आहे, जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो त्यावेळी आत साचलेली हवा बाहेर टाकायचा प्रयत्न करतो. दीर्घ श्वास घेऊन आपण जेव्हा आत हवा घेतो त्यावेळी काय करतो तर जास्तीचा ऑक्सिजन आतमध्ये घेत असतो. हे काही व्यायामाचे प्रकार आहेत. याच्यामध्ये कुठेतरी जेव्हा अशी अबनॉर्मॅलिटी येते आणि हळूहळू या अल्व्हिओलाई मध्ये CO2चं प्रमाण साचायला लागतं, ती हवा बाहेर टाकली जात नाही, त्या कंडिशनला म्हणतात एम्फायसीमा. आता काही याला रिलेटेड मेडिकल टर्म्स अजून आहेत. एनॉक्सिया और हायपोक्सिया. एनॉक्सिया मीन्स अ टोटल डिक्रीज इन द लेवल ऑफ ऑक्सिजन. असं जर असेल तर एनॉक्सिया. And if there is an extreme form, that is hypoxia or very low oxygen. मित्रांनो, अशा याच्यावरही आपल्याला MCQs असू शकतात, एनॉलॉजी प्रकारचे प्रश्न असू शकतात. नॉट गिव्ह रिझन्स और व्हॉट इज द सिम्पटम और व्हॉट इज द साइन, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स, किंवा ही माहिती उत्तरांमध्ये वापरता आली पाहिजे. काही ठिकाणी हायर लेवलचे प्रश्न जेव्हा आपल्याला येतात त्याच्यामध्ये असं ग्राफ दाखवलेला असतो. आता ग्राफ म्हटलं की तिथे एक्स ऍक्सिस आला, वाय आला. आता एक्स वर आपल्याला काय दाखवलंय पहा की इथे प्रेशर दाखवलंय MM ऑफ Hg. हे कोणाचं आहे? ऑक्सिजनचं. 20 mm, 40 mm, 60 mm, 80 mm, 100 mm. ते असताना इथे काय दाखवलंय? पर्सेंटेज सॅच्युरेशन विथ ऑक्सिजन. यावेळी हा जो ऑक्सिजन असणार आहे टिश्यू मध्ये, याचं प्रमाण काय असणार? मग अशा प्रकारे याला ह्युमन मॅटर्नल हिमोग्लोबिन म्हणजे आईकडचं हिमोग्लोबिन लेवल बघितले, फिटल म्हणजे जो गर्भ वाढतोय त्याची बघितले, आणि लांबा हिमोग्लोबिन, अशा 3 प्रकारचे, आणि मायोग्लोबिन हे मसल मधलं आहे. असे 3-4 प्रकारचे कंपॅरेटिव्ह ग्राफ्स काढलेत आणि त्याचा अभ्यास केला. याच्यावरून आपण काही रोगांचा अभ्यास करू शकतो. काही ठिकाणी मूळ हे जे कन्झम्पशन आहे ऑक्सिजनचं त्याला रिलेटेड हे जे ब्लड प्रेशर आहे आणि त्याच्यावरनं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन ठराविक वेळेला ठराविक प्रेशरला किती काय असू शकतं असे कदाचित माहिती आपण मिळवायला बघतोय. आणि अशा प्रकारे माहितीवरनं आपण काही प्रश्न सोडवायला बघतो. आपलं जेव्हा पुढचं प्रश्नोत्तराचं सेशन होईल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सेशन, त्याच्यामध्ये काही प्रश्न आपण अशा प्रकारचे घेणार आहोत. मग याच्यामध्ये काही गोष्टी जेनेटिक्सच्या आल्या इथे की मॅटर्नल म्हणजे आईकडचा भाग, पॅटर्नल म्हणजे वडिलांकडचा, फिटल म्हणजे एम्ब्रियॉनिक जो वाढणारा गर्भ आहे त्याचा. तर ह्या काही टर्म्स लक्षात ठेवा. आपल्या शरीरामध्ये 2 प्रोटीन्स आहेत महत्वाचे, रक्तामधलं हिमोग्लोबिन, मसल मधलं मायोग्लोबिन. कीप दिस इन्फॉर्मेशन हँडी, गो ऑन रिडिंग. ही माहिती वरचेवर वाचा, ह्याला रिलेटेड MCQ शोधून काढा, ते सोडवायचा प्रयत्न करा. सोडवताना काही अडलं तर आम्ही आहोतच. अँड विशिंग यू बेस्ट ऑफ लक अँड थँकिंग यू.